आजच्या अत्यंत स्पर्धात्मक क्रीडा विश्वात खेळाडूची कामगिरी केवळ मैदानी सरावावर अवलंबून नसून त्याला वैज्ञानिक प्रशिक्षण आणि योग्य शारीरिक व मानसिक नियोजनाची जोड असणे आवश्यक आहे. या प्रक्रियेत स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट हा खेळाडूच्या टीम मधील सर्वात महत्त्वाचा दुवा ठरत आहे. स्पोर्ट्स फिजिओथेरपी ही केवळ दुखापतीवरची उपचार पद्धती नसून ती कार्यप्रदर्शन व्यवस्थापनाचा अविभाज्य भाग बनली आहे, असे प्रतिपादन अकोला येथील सुप्रसिद्ध स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट डॉक्टर कैवल्य पारसकर यांनी केले. पश्चिम विदर्भातील अकोला येथील केडिया प्लॉट स्थित वेलोसिटी फिजिओथेरपी अँड स्पोर्ट्स रिहॅब चे संचालक डॉक्टर पारसकर यांनी क्रीडा क्षेत्रातील या वाढत्या महत्त्वावर प्रकाश टाकला. डॉक्टर पारसकर यांच्या मते अनेक दुखापती योग्य मार्गदर्शनाने टाळता येऊ शकतात. त्यासाठी त्यांनी स्नायू आणि सांध्यांना खेळासाठी सज्ज करण्यासाठी विशिष्ट मोबिलिटी ड्रिल्सचे तंत्र, धावणे, उडी मारणे यासारख्या हालचालींचे सूक्ष्म निरीक्षण करून चुकीच्या पद्धती सुधारणे, ओव्हरयूज इंजुरी टाळण्यासाठी प्रशिक्षणाचा भार नियंत्रित ठेवणे या मुद्द्यांवर भर दिला आहे. खेळात सातत्य राखण्यासाठी सराव जितका महत्त्वाचा तितकीच शरीराची रिकव्हरी महत्त्वाची असते. डॉक्टर पारसकर यांच्या क्लिनिकमध्ये स्पोर्ट्स मसाज, मायोफेशियल रिलीज, इलेक्ट्रोथेरपी आणि क्रायोथेरपी यासारख्या आधुनिक तंत्रांचा वापर करून खेळाडूंचा थकवा आणि वेदना कमी केल्या जातात. स्पोर्ट्स फिजिओथेरपी हे खेळाडूंसाठी वरदान आहे, असे सांगताना डॉक्टर पारसकर म्हणाले की स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रोग्रामद्वारे स्नायू बळकट करणे, कोअर स्टेबिलिटी आणि संतुलन सुधारण्यावर त्यांचा भर असतो. यामुळे खेळाडूची रिॲक्शन टाइम सुधारून मैदानातील कार्यक्षमता वाढते. दुखापतीनंतर खेळाडूंचा आत्मविश्वास कमी होणे स्वाभाविक असते. अशा वेळी खेळाडूला मानसिक दृष्ट्या सक्षम करणे, पुन्हा दुखापत होण्याची भीती घालवणे आणि त्याला सुरक्षितपणे मैदानावर परत आणणे ही जबाबदारी स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट यशस्वीपणे पार पाडतात. आजच्या काळात स्पोर्ट्स फिजिओथेरपी ही खेळाडूंच्या यशाचा बॅकड्रॉप ठरत असून अकोल्यासारख्या शहरात उपलब्ध असलेल्या या जागतिक दर्जाच्या सुविधांमुळे स्थानिक खेळाडूंना निश्चितच नवी उभारी मिळत आहे. नमस्कार. फिजिओथेरपी ही आजच्या काळाची खूप मोठी गरज आहे. फिजिओथेरपी नेमकं म्हटलं तर लोकांच्या मनात येतं की ऑपरेशन नंतर जावं की दुखापतीनंतर जावं, पण फिजिओथेरपी हे फक्त दुखलं जाणे असं नाही. फिजिओथेरपीमध्ये आपण तसंही एकदा रुटीन चेकअप म्हणजे त्याला आपण सहज तपासणी करू शकतो. फिजिओथेरपी हे आपल्या सांध्यांसाठी, आपल्या मेंदूसाठी, आपल्या पोटासाठी म्हणजे ज्याला आपण आपला कोर एरिया म्हणतो त्याच्यासाठी असतं. फिजिओथेरपी सध्या सगळ्यात जास्त गरज असते ती खेळाडूंना, ती असते स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्टची. स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये फक्त दुखलं की खेळाडू येत नाहीत, ते आमच्याकडे येतात पहिले प्रीहॅबिलिटेशनसाठी म्हणजे कोणती इंजुरी न येण्यासाठी. त्याच्यामध्ये असतं पहिले इंजुरी प्रिव्हेन्शन. इंजुरी प्रिव्हेन्शन म्हणजे स्वतःला एवढं व्यवस्थित बनवणं, स्वतःची ट्रेनिंग अशा इंटेन्स लेवलला नेणं की इंजुरी व्हायला नको. नंतर इंजुरीसाठी आल्यानंतर पण काही इंजुरीज असतात ज्या फार वेळ चालतात, काही इंजुरीज असतात की ज्या लवकर रिपेअर होतात. त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त येतात ते आमच्याकडे साधारणतः पोलीस भरतीवाले मुलं ज्यांना शिन पेन म्हणजे पायाच्या पुढच्या हाडाचे दुखणे आणि हॅमस्ट्रिंग पुल म्हणजे मांडीच्या मागची नस ती ओढल्या जाणे. हे खेळाडू येतात, काही लवकर व्यवस्थित होतात, काहींना वेळ लागतो. पण याच्यामध्ये जर खेळाडूंनी पहिलेच स्वतःची प्रिपरेशन जी अशी ठेवली की स्वतःचा जो वॉर्मअप असतो तो व्यवस्थित करणे, स्वतःची प्रॅक्टिस व्यवस्थित करणे, न्यूट्रिशन आणि आहारात लक्ष देणे, ज्याच्यामध्ये विटामिन B12 असो, विटामिन D, कॅल्शियम हे असो, हे जर व्यवस्थित ठेवलं तर इंजुरी पुढे होत नाही. खेळाडूंसाठी सगळ्यात महत्त्वाच्या 3 गोष्टी असतात. पहिले वॉर्मअप, प्रॉपर ट्रेनिंग लोड म्हणजे स्वतःला झेपणारा लोड किती येतो, आणि तिसरं म्हणजे कूलडाऊन. जर ट्रेनिंग लोड नंतर कूलडाऊन केले नाही, तो ट्रेनिंग लोड जर आपण स्टेडियमवरनं किंवा कोर्टवरनं घरी घेऊन गेला तर तिथे इंजुरीचं कारण बनू शकतं. त्यानंतर जो आपल्या समाजामध्ये बरेच लोकांना सध्या या निद्रेचा त्रास आहे. निद्रा म्हणजे झोप लागत नाही. ते झोप लागत नाही ती का? कारण
लोकांची आजकाल जी शारीरिक क्षमता असते ती फार कमी झाली. सध्या सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांमध्ये, IT प्रोफेशनल्समध्ये, ऑफिसेसमध्ये लोक 8-8, 10-10 तास बसतात. त्याच्यामुळे मणका जो असतो त्या मणक्याच्या बाजूचे स्नायू ते बसून बसून फार कमकुवत होतात. ते कमकुवत झालेले जे स्नायू आहेत त्यांना एक्सरसाइज लागतं, त्यांना हायड्रेशन म्हणजे भरपूर पाणी लागतं. व्यायामामध्ये स्ट्रेचिंगचे व्यायाम जास्त लागतात आणि त्याच्यामध्ये पण त्यांना एक ऑप्टिमम लोड म्हणजे एक व्यवस्थित ताकद हवी असते. ते आपल्या स्नायूला इरेक्ट ठेवू शकतात. इरेक्ट म्हणजे आपला स्नायू हा सरळ ठेवणे. जसा स्नायू वाकला जाईल तसे स्नायूचे दुखणे वाढतात. आता त्यानंतर फक्त हा मणका आपला पाठीचा किंवा मानेचा नसतो, हा मणका कमरेपर्यंत जातो. ज्या तिथं निघणाऱ्या नसा असतात त्या पायांपर्यंत येतात. मग ते कोणाला शायटिका म्हणून दुखणं येतं. हे समाजामध्ये बरेच लोकांना आहे. तर ह्या सगळ्या दुखण्यांसाठी आपल्याला जर हे दुखणे व्हायलाच नको तर यासाठी काही स्टेप्स आहेत जे तुमच्या जवळच्या फिजिओथेरपिस्ट तुम्हाला समजून सांगतील. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आहे की आपले पाणी भरपूर पिणे, बॉडीमध्ये हायड्रेशन मेंटेन ठेवणे, व्यवस्थित व्यायाम करणे, दिवसाला 5 ते 10 हजार स्टेप्स चालणे आणि त्यानंतर एक थोडासा वॉर्मअप किंवा स्ट्रेचिंगचा व्यायाम करणे जेणेकरून आपल्या शरीरामधील सगळ्या स्नायूंमध्ये ताकद राहणार. विदर्भ न्यूज ब्युरो, अकोला. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी. फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती.